हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे खूप दिवसानंतर परत एकदा आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, थोडासा वेळ काढून आता तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. तर घरच्या कोंबड्यांचा अपडेट देतो आहे या व्हिडिओमार्फत मित्रांनो. खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स होत्या, पर्सनली मेसेज होते. खूप सारे लोक बोलत होते की सर घरच्या पक्ष्यांचा अपडेट द्या, व्हिडिओ टाकत नाही, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का, या सगळ्या गोष्टी. तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी विचारल्याबद्दल खरं तर सर्वांचे प्रथम मी आभार मानतो. तुमचं एवढं प्रेम आहे, तसंच असंही पुढे राहू द्या. शक्य तितका वेळ काढून थोड्याशा गोष्टी आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्या सगळ्या गोष्टीतून मग थोडंसं वेळ काढून हा व्हिडिओ बनवतो आहे आणि पुढे पण बनवेन मित्रांनो, शक्य असेल तेव्हा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे नवीन पिलं निघालेले आहेत मित्रांनो आणि आपल्याकडे एक मोठा कोंबडा होता. सांगायचं म्हटलं तर त्याचंही अपडेट मी तुम्हाला द्यायचं राहिलं होतं. मागच्या लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये तो आजारी होता मित्रांनो आणि बाकी कुठलाच पक्षी आजारी नव्हता, पण तो एकटाच आजारी होता. तर त्याला ट्रीटमेंट वगैरे दिली, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी केल्या. हाताने हँड फीडिंग केली, खातच नव्हता शेवटी आणि शेवटी मित्रांनो त्याने माझ्यासमोरच जीव सोडला आणि मेला तो. नंतर माझ्या लक्षात आलं की त्याने काहीतरी खाल्लं होतं. आपण ट्रीटमेंट दिली, पूर्ण व्हाईट डिस्चार्ज होत होता त्याला, म्हणजे पूर्ण संडास करत होता व्हाईट. तर ते त्याच्यावरती ट्रीटमेंट केली, ताप होता, सगळ्या गोष्टीवरती ट्रीटमेंट केली, पण तो काय वाचलाच नाही मित्रांनो, शेवटी मेला. मग लक्षात आलं की नंतर चेक केलं तर काहीतरी खाल्लं होतं मित्रांनो त्याने आणि विषारीच काहीतरी होतं, उंदीर वगैरे, आणि त्यामुळे तो झुरून झुरून मेला. तर त्याची जी पिल्लं आहेत आता ही जी दिसत आहेत गळाकाटूची, तर ती सगळी पिल्लं त्याची आहेत मित्रांनो. या कोंबडीचं ते पिल्लू होता, म्हणजे आपला जो मोठा कोंबडा होता, हा जो कोंबडा दिसतोय तो पण याच कोंबडीचा होता, ब्लॅक अँड व्हाईटवाल्या कोंबडीचाच. तर असे दोन भाऊ होते मस्त मोठे. तो मित्रांनो मस्त उंच पायाचा, उंच मानेचा होता आणि मेन ब्रीडर होता आपल्याकडे. तर तो गेला आणि आता हे दुसरे राहिलेत मित्रांनो. हा एक खूप छान आहे गळाकाटूचा कोंबडा आणि आता त्याची जी ही पिलं दिसत आहेत ना मित्रांनो, तर ते मॅक्झिमम गळाकाटू झालेले आहेत. पण काय आहे, आपल्याकडे जागा नसतो ठेवायला, त्यासाठी आपण ते विकणारच आहोत. आपले एक सबस्क्रायबर आहेत सर, शिंदे सर आहेत, काहीतरी गणेश शिंदे नाव आहे त्यांचं, मुंबईला राहतात. कोकणामध्ये माणगावच्या इकडे कुठेतरी त्यांचा फार्म आहे, तर त्यांना द्यायची आहेत मित्रांनो पिलं. तर त्यांना अगोदर पण आपण निजामकडून 60 पिलं दिलीत, एक 64च्या जवळजवळ पिलं दिली होती मित्रांनो. आणि आपल्या घरच्या 2 कोंबडीची 20-21 अशी काहीतरी पिलं दिली होती. तर त्यामध्ये पण काही पिलं एक्सपायर झाली मित्रांनो, म्हणजे सफोकेशन झालं बॉक्समध्ये, त्यांना थोडंसं जास्त पिलं झाली आणि मध्ये कोंबडी सोडली, त्यामुळे कोंबडीच्या खाली जी पिलं आली ती एक्सपायर झाली होती. तर मग त्या बदल्यात त्यांना दुसरी पिलं पण आपण देतो आहे, म्हणजे हेच पिलं त्यांना द्यायच्यात. आणि हा कोंबडा मित्रांनो मस्तपैकी खूप छान कोंबडा आहे, बाहेरून विकत आणलेला. एवढा स्ट्रॉंग कोंबडा आहे ना हा, म्हणजे खूपच लमणी तांड्यावरून आपण हा कोंबडा आणलेला आहे मित्रांनो. जे बंजारा समाजाचे लोक असतात तर त्यांच्याकडे हा कोंबडा होता आणि खूप भारी आहे. त्याचा कलर पण एवढा छान आहे, बांगडी कलरमध्ये आहे मित्रांनो. आणि आपल्याकडे ही जी गळाकाटू आहे ना मल्टी कलरची, जिला खूप साऱ्या लोकांनी मागितलं होतं, तर ती खूड झालेली आहे, अंडी वगैरे घालते आणि तिच्या अंड्यांमधून मित्रांनो प्रत्येक पक्षी जो असतो तिच्या अंड्यातून तर तो गळाकाटूच निघतो. का तर आपल्याकडे ब्रीडर पण गळाकाटूच आहेत. याला थोडंसं ब्रीडिंग करायला तो मोठावाला दुसरा जो आहे आपल्या घरचा, तर तो प्रॉब्लेम देतो, मारतो मित्रांनो जास्त. आणि हे दोघं एकत्र राहतात आणि त्याला तो बाहेरून आलेला आहे, त्यामुळे त्याला थोडंसं वाळी टाकल्यासारखं करतात मित्रांनो. पण ह्यामधला आता हा जो रेड कलरचा आहे मोठावाला, तर तो जाईल ओमकार दादाकडे ठाण्याला. आणि बांगडी कलरचा कोंबडा दुसरा जो बाहेरून आणलेला आहे, तो सुद्धा ओमकार दादाच घेणार आहेत मित्रांनो. तर त्यांना देणार आहे मी. आणि ही आपली पिलं दाखवायची राहिली होती, तर बऱ्यापैकी ग्रोथ बघा तुम्ही कशी झालेली आहे त्यांची. फक्त एवढंच की आपण एका केजमध्ये ह्यांना कोंडवतो आणि ह्यांची संख्या 20 आहे मित्रांनो, त्यामुळे ते काय करतात, एकमेकांना मारतात आणि त्यांचे अंगावरचे पिसं काढतात. तर त्यामुळे थोडंसं पिसं गेलेत त्यांची, बाकी एकदम पिलं टकाटक आहेत मस्त. आता 3 महिने कंप्लीट होतील त्यांना. त्यामध्ये बऱ्यापैकी मल्टी कलर आहेत आणि हे पिलं ज्ञानेश्वर सरांच्या मोठ्या कोंबड्याचे आहेत मित्रांनो. तर त्यांच्याकडे पण, सरांकडे पण खूप छान असे पिलं झालेले आहेत मल्टी कलरचे रत्नागिरी साईडला. तर तिकडे पण त्यांना मी सांगितलं की तुमच्याकडे झालेत, तुम्ही पुढे विका म्हणून. तर रत्नागिरी कोकणच्या साईडला जे आहेत ना, तर त्या लोकांना पण तुमच्या कोकणातच मल्टी कलरची पिलं मिळतील आता. सरांशी बोलून एकदा आपण करूया तुमचं पण काम, ज्यांना ज्यांना हवे आहेत ते तिकडून घेतील, किंवा मग तिकडून पार्सलचं काय असेल, किंवा तुम्ही स्वतः तिथे जाऊन घ्याल, अशा गोष्टी आहेत मित्रांनो. तर हे पिलं तुम्ही बघा, म्हणजे त्यांचे कलर वगैरे कसे झालेले आहेत ते सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. सध्या उन्हाळा चालू आहे म्हणून टरबूज वगैरे देणं जास्त चालू आहे. आणि आता फोन पण येत आहेत बऱ्यापैकी की ऊन लागतं आहे, बऱ्यापैकी डिहायड्रेशन वगैरे होतं आहे, तर काय करावं. तर तुम्ही काळजी घ्या, मुळात पक्ष्यांना उन्हामध्ये जास्त नका सोडू.
आणि जास्त ऊन असतं त्या टायमाला त्यांना खायला प्यायला पण जास्त नका देऊ मित्रांनो. थोडंसं थंडावा होईल अशा गोष्टींची काळजी घ्या. पाणी तिथे शिंपडा, ओले पोते करून ओले त्यांच्या केजवरती टाका. त्यामुळे त्यांना जास्त बॉडी टेम्परेचर वाढणार नाही आणि हीट स्ट्रोक येऊन ते मरणार नाहीत. काळजी घ्या त्याबद्दलचा पुढे मी नंतर देईनच. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.